नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, दादाभाऊ चितळकर, बाजीराव गवारे, विनायक देशमुख, रोहिदास कर्डिले, देवीदास कर्डिले यांच्यासह नगर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यात पालकमंत्री विखे पाटील यांनी साखळी पाणी योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करताना सांगितलं की हीच खरी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल। पुढे बोलताना ते म्हणाले, नगर तालुक्यातील जिराईत भागासाठी वरदान ठरणारी 1400 कोटींची साखळी पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे। तसेच MIDC विस्तारीकरणाचं कामही सुरू असून 5000 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती। त्यांनी जिल्हा सहकारी बँकेत उत्तम काम केलं। त्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता होती। अक्षय कर्डिले यांनी नगर तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादित करत मजबूत संघटना उभारावी। आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्नशील राहावे। यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्याच्या राजकारणातील बळ होतं। आज त्यांची अनुपस्थिती मोठी पोकळी निर्माण करणारी आहे। आता त्यांच्या जागी अक्षय कर्डिले यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी कवचासारखे उभे राहावे। माझ्या आणि त्यांच्यात वयाचं अंतर असलं तरी ते माझे जिवलग मित्र होते। त्यांनी पाहिलेले नगर तालुक्याच्या विकासाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू। तसेच अक्षय कर्डिले हे आता समाजासाठी कामाला लागणारे, स्वतःच्या कष्टानं उभं राहावं, लोकांशी नातं निर्माण करावं आणि जनतेचा विश्वास जिंकावा। मी आज खासदार नाही तरी साखळी पाणी योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे। तुमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही, असं ते म्हणाले। तर आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना आठवणीने श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं, बुऱ्हाणनगर हे गाव महाराष्ट्राच्या राजकारणात कर्डिले यांच्या कार्यामुळेच प्रसिद्ध झालंय। ते सर्वसामान्य जनतेचे खरे नेतृत्व होते। जनतेनं त्यांच्यावर केलेलं प्रेम अक्षय कर्डिले यांच्यावरही अधिक प्रमाणात होईल, त्यासाठी त्यांनी समाजात सक्रिय व्हावं। पुढे ते म्हणाले, स्वर्गीय कर्डिले हे दिवसाला 300 किलोमीटर प्रवास करून जनतेचे प्रश्न सोडवत असत। त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांनी पुढे न्यायला हवा। तर या मेळाव्याचा समारोप स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला उजाळा देत आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। साहेबांना काम करण्याची संधी दिली आणि या भागाचं नेतृत्व करत असताना जी काही 19ला कुठेतरी आपल्या हातून काही गोष्टी दुर्लक्षित झाल्या होत्या, चुका झाल्या होत्या, याच्यावरती नुसतंच पांघरून टाकायचं नाही, ती परत कधीही आठवणीत येऊ नये अशा पद्धतीचं घवघवीत यश आदरणीय कर्डिले साहेबांना 2024ला लाभलं होतं। आणि हे यश जे मिळालं होतं हे मिळण्यामागचं कारण एकच होतं की आपली त्यांच्याकडनं अपेक्षा होती, अनेक अपेक्षा होत्या, अनेक संकल्पना होत्या। मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून विकास होऊ शकतो। उद्या त्यांच्या रूपाने जे नेतृत्व नगर तालुक्याला मिळालं होतं ते फक्त नगर तालुक्यापुरतं मर्यादित न राहता ते जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व हवं, या दृष्टिकोनातनं या तालुक्यातल्या जनतेने कायम साहेबांच्या पाठीशी उभे राहिले। पण पाठीशी उभे राहिल्यानंतर साहेबांचं मतदारसंघाबरोबर कुटुंबासाठी काय स्वप्न होतं हे पाहणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे मी दादांकडनं अनुभव घेतलेला आहे। अनेकदा आम्ही पाहतो की ज्यावेळेस व्यक्तीला समाजात मोठं व्हायचं असतं, राजकारणात मोठं व्हायचं असतं, त्यावेळेस कुटुंबामध्ये कुठेतरी कमीपणा वेळेच्या बाबतीमध्ये घ्यावा लागतो। जर तुम्हाला बाहेर विस्तार वाढवायचा असेल आणि तेव्हा साहेबांचं कोणती हातात संस्था नव्हती, कोणता असा मोठी उपक्रम नव्हता की ज्याच्यामुळे लोक बरोबर राहतील। मला जे कळतंय किंवा मला जे ज्ञात आहे त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम त्यांच्या हाती कोणता होता तो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये रमायचं, लोकांना भेटायचं, लोकांचा संपर्क हा महत्त्वाचा होता। एकाने ते जर आपली चूक असेल, आपलं कुठतरी चुकतं असं वाटलं तर तेवढ्याच प्रेमाने त्या कार्यकर्त्यांचा असेल त्या सहयोगीच्या पाठीवरून हात गुंजरायचे, या भूमिकेतनं त्यांनी संपूर्ण राजकारण केलं। त्यामुळे आज एखादा व्यक्ती
मागे गेल्यानंतर मागे प्रपंच ज्यावेळेस सोडून पुढे निघतो माणूस, त्यावेळेस कुटुंबासाठी आपण कुठेतरी संस्था असतात, कुठे प्रॉपर्टी असते, अशा गोष्टी सोडून जातात. कर्डिले साहेबांनी जर मागे काही सोडलं असेल किंवा मागे जर काही त्यांच्या ते सोडून गेले असते आणि त्याचा वारसा जर अक्षरशः तुम्हाला मिळणार असेल तर ती कोणतीही संस्था नाही, ती कोणतेही मोठे काय म्हणतात प्रॉपर्टी नसेल. ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त ह्या सर्व जे उपस्थित आहेत त्यांच्या रूपाने या संख्येने उपस्थित. आणि आत्रे काय सांगायचे की राजकारणामध्ये डोक्याला किंमत नाही. तुम्ही किती विद्वान आहात याला महत्व नाही, तुमच्याकडे किती ज्ञान आहे याला महत्व नाही. राजकारणात फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे डोकी. तुमच्याबरोबर किती डोके द्यायला खूप महत्व आहे. तुमच्या डोक्यात काय याला महत्व नाही, पण तुमच्याबरोबर संख्याबळ किती आहे याला खूप महत्व आहे. याचा अर्थ मी कोणी चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. मी हे आत्रेंचं वाक्य सांगतोय. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जर संख्याबळ बरोबर असेल तर राजकारणामध्ये पुढे जायला कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे संख्याबळाचा रेटा हा अतिशय महत्वाचा असतो राजकारणासाठी. जर जे काही लागत असेल, म्हणजे कर्डिले साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस आम्हाला सुद्धा निवडणुकीला सामोरे जायला लागायचं. मी अनेकदा पाहायचो की नगर तालुक्यातले बरेचसे कार्यकर्ते पलीकडे, म्हणजे काय घाटाच्या पलीकडे म्हणतो ना आपण, घाटाच्या पलीकडे प्रत्येकाने एखाद्या गावाची जबाबदारी घेतलेली असायची. स्वतःच्या कुटुंबातला व्यक्ती जसा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला उभा असतो, एखाद्या ग्रामपंचायतीला उभा असतो, त्या पद्धतीने जसं आपण घर प्रचार करतो तसे आपण सर्वजण या नगर तालुक्यातले जे काही मंडळी आहेत, कर्डिले साहेबांचे सहयोगी आहात, कार्यकर्ते आहात, त्यांच्यावर काम करणारे ज्येष्ठ नेते मंडळी असतील, अशाही जबाबदारी एक आदरणीय कर्डिले साहेबांची घेत होते. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, अजून वेळ बराच जायचा, पण हा टेम्पो कुठेही तुटता कामा नये. कारण एखादी गोष्टीला ऊर्जा पकडली तर ती ऊर्जा टिकवणे तितकंच गरजेचं असतं. आज ज्या पद्धतीने आपण हा जनसमूह उचललेला आहे, ज्या पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित आलेला आहात, हे एकीचं बळ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जावं लागणार आहे. कारण हे बळ अतिशय महत्वाचं आहे. उद्या जर कुठे पुढे जायचं असेल, उद्या तुमच्या आमच्या आज कशासाठी जमलो हे कोणी सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये जी भावना आहे ती मंचकावरती बसलेल्या प्रत्येक नेते मंडळीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही भावना आहे. ज्यांनी भाषणं केली त्यांनी आपलं मनोगत खरोखर असं व्यक्त केलं, जे सर्वांना दुःख झालं ते त्यांना पण झालं, त्यांनी व्यक्त केलं. इथे बसणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे का साहेबांनी काय काय काम केलं, काय काय कष्ट केले आणि प्रत्येकासाठी, प्रत्येक गावासाठी काय काय केले. परंतु मित्रांनो, आता एक प्रसंग आपण थोडं सुद्धा सावरावा लागेल आणि आपल्याला या निर्धार मिळवावे, याला आपल्याला पक्का आधार करावा लागेल. या निर्धार मिळवण्याची एक आपण डोक्यात घ्या, आपल्याला पक्का आधार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आता जागृत व्हावं लागेल. यामध्ये पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहे, म्हणजे आपल्याला कुठेतरी जर आधार पाहिजे असेल, आता दुःखातून थोडंसं सावरून आपण या आधार कसा देता येईल हे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज आपल्याला एक, आता आपण सगळेजण एक सेकंद वर डोळे झाका, नगर तालुक्यातली मंडळी आपल्याला आहे काय बाजूला, आपल्याला आहे स्टेजवर बसलेली सगळी मान्यवर आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपलं आहे. ही ताकद दिली पाहिजे प्रत्येकाने. आता गट विसरून साहेब होते त्यावेळी गट होते, हा रुसला हा फुगला, साहेबांनी ते निपटायची क्षमता होती, ताकद होती, ते निपटले. आता आपण आपलं समजून घेणं गरजेचं आहे. आपण फुगत बसण्याचे कमीत कमी पुढं एकदा अनुभव आल्यानंतर अक्षयदादा सुद्धा हे सगळी मंडळी ते निपटीते, पण आज साहेब असते तर तुमचे रुसवे फुगे सुद्धा निपटिले असते. पण आज तुम्हाला जर खरंच अंतःकरणापासून आपल्याला आधार देण्यासारखे माणसं पाहिजे असेल तर ते रुसवे फुगे सगळे बाजूला ठेवले पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.